बातमी आहे मानसिंग भैया पाचुनकर व कुटुंबियांच्या वतीने रांजणगाव गणपती कारेगाव गटातील मुस्लिम बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या अजमेर शरीफ देवदर्शन यात्रेची। पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती कारेगाव हा महत्त्वाचा जिल्हा परिषदेचा गट असून सर्वसाधारण महिला अशी या गटाची सोडत झाली असल्याने या गटातून नामदार माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे विश्वासू सहकारी आणि शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती मानसिंग पाचुनकर यांच्या पत्नी ज्योतिताई पाचुनकर यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत असून त्यांनी मतदारांच्या गाठी भेटी घेत मतदारसंघ पिंजून काढला असून गटातील सर्व जाती धर्मातील मतदारांसाठी देवदर्शन यात्रा सुरू केल्या असून याला गटातील मतदारांचाही पाठिंबा मिळत असून आज रांजणगाव गणपती कारेगाव गटातील मुस्लिम बांधवांसाठी अजमेर शरीफ देवदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। मानसिंग भैया पाचुनकर पाटील, माऊली शेठ पाचुनकर पाटील व संभाव्य उमेदवार ज्योतिताई मानसिंग पाचुनकर पाटील यांनी यावेळी उपस्थित राहत यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या। सर्व ग्रामस्थांचं, सर्व पाहुण्यांचं मी सर्व ठिकाणी आपण ज्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत तो कार्यक्रम म्हणजे सौभाग्यवती ज्योतिताई मानसिंग भैया पाचुनकर पाटील यांची जिल्हा परिषदसाठी जी उमेदवारी आपण निश्चित केलेली आहे आणि त्यांना अजमेरच्या भगवंताचं आशीर्वाद घेण्यासाठी आज आपण या ठिकाणाहून रांजणगाववरून अजमेर पर्यंत रवाना होणार आहोत आणि मी अजमेरच्या भगवंताला प्रार्थना करेल, हे भगवंता तू आमच्या ज्योतिताईला घवघवीत असं यश दे। साहेब ज्यावेळेस वैद्यकीय तंत्र शिक्षण मंत्री होते त्यावेळेस साहेबांनी जे सर्व अल्पसंख्याक असो, अनुसूचित जाती जमाती असो, ओबीसी असो सर्वांसाठी कॉलेजचा फी हा अर्धा सरकार भरते आणि अर्धा प्रत्येक विद्यार्थ्याला भरावा लागल्या। त्यामुळे आज गोरगरिबाची मुलं इंजिनियर, डॉक्टर व्हायला लागली। भैया मला अभिमान वाटतो की आमच्या कारंजा गावामध्ये आमच्या समाजातील प्रत्येक घरात किमान 2 तरी मुलं ही ग्रॅज्युएट झाली आहेत। साहेबांनी जी दूरदृष्टी ठेवली आणि आपला जो मतदारसंघ घडवला त्याच्यामुळं आज आमची मुस्लिम सरांची मुलं, समाजाची मुलं रोज पदावर आज काम करत आहेत। भाई बहनों को मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूँ और ये जो आज हमारी महफिल जमी है शायद ही मेरी उम्र 50 है और भी इससे बुजुर्ग रहेंगे। इतने 16 गांव में कि मुसलमान लोग एक साथ में जमना ये अभी तक कभी नहीं हुआ। ये काम कर रहे हमारे मानसिंग भैया ने, ये बात ख्याल में, इसलिए तहे दिल से मानसिंग भैया का मैं शुक्र अदा करता हूँ। और वो जो ले जा रहे हर एक दिल की धड़कन जिनको कहा जाता है पूरे हिंदुस्तान के हिंदल वली, उनके दरबार में लेके जा रहे हम सबको। ये बात भी ख्याल में रखो कि हर एक का क्या रहता, ख्वाब रहता कि मैं अजमेर जाऊंगा और वो भी पूरी फैमिली के साथ में लेके जा रहे तहे दिल से और एक बार उनका मैं शुक्र अदा करता हूँ। जागा आरक्षित झाली आणि आपल्या ज्योतिताईसाठी जागा राखीव झाली त्यामुळे आपल्या सर्वांनाच आपल्या जिल्हा परिषदेच्या आपल्या ज्योतिताई मानसिंग पाचुनकर यांना आपल्याला सर्व जिल्हा परिषदेला महिला 100% मतदान करून आपल्याला त्यांना जे आपल्या जिल्हा परिषदचा भगवा झेंडा, राष्ट्रवादीचा झेंडा फडवण्यासाठी आपल्या सर्वांनी पाठवलं। माझी सर्व मतदारांना विनंती आहे की आपण सर्वांनी, आपण जे आपले पाहुणे असतील, आपले नातलग असतील, मित्रमंडळी असतील, आपल्या जिल्हा परिषदेत जेवढे वेळ असतील आपल्या सर्वांनी ही जिल्हा परिषद एकटा मानसिंग करायची नाही, ही सर्व आपल्या मतदार बंधू घ्यायची। सर्वांनी जिल्हा परिषद हातात घेऊन आपल्या पंचायत समितीमध्ये आपले नेते जे उमेदवार आपले सर्वांचे लाडके
नेते नामदार दिलीप साहेब जे आपल्याला दोन्ही गटाचे पंचायत समितीला उमेदवार देतील ते आणि जिल्हा परिषद उमेदवार आपला सर्वांनी आपण ठरवलेलंच आहे. त्यामुळं सर्वांनी आपल्या या जिल्हा परिषद काही पाचोळकर असते आणि पंचायत समितीचे सदस्य आपल्याला जे येतील त्या सर्वांना राष्ट्रवादीच्या गडाचे नाव निवडून सर्व जबाबदारी आपल्या मतदार बघायची आणि ती 100% आपण करावं असा माझा विश्वास आहे. म्हणून वातावरणामध्ये त्या प्रकारचा कार्यच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आला. खरं तर आपल्या रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटामध्ये एक आगळ्या वेगळ्या प्रकारचं वातावरण खऱ्या अर्थाने आज तयार होते, समोर येते. खरं तर आपण सगळी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारांना मानणारी मंडळी आणि आपल्या पक्षाची विचारधारणा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना पुढे घेऊन जाणे आणि समाजामध्ये जातीय सलोखा ठेवणं हा विचार करायचा. आपण सगळी मंडळी त्या विचारांचे पाईक आहोत आणि खऱ्या अर्थाने ह्या विचारांचं पाईक घेऊन पाठीशी तुम्ही आज खऱ्या अर्थाने सगळ्या समाज बांधवांना एकत्र करून अशा वेगळ्या आगळ्या वेगळ्या प्रकारच्या यात्रेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर हे आयोजन आज इलेक्शन आले म्हणून या ठिकाणी होते अशी गंमत नाहीये. आपण 2019-20 पासून अगदी कोविडच्या काळापासून जर पाटलांच्या कामाची आणि त्याच्या अगोदरच्या काळापासून मी जास्त बोलणार नाही पण 2019-20च्या काळापासून जर आपण सगळी माहिती घेतली तर आपली सगळी मंडळी एक कोविड सारख्या कोरोना सारख्या मोठ्या महामारीला सामोरं गेलं. मग त्यामध्ये केलेलं पाटलांनी काम स्वतःचं घर बाजूला ठेवून माझ्या मतदारसंघातल्या माझ्या विधानसभा मतदारसंघातल्या माझ्या नातेवाईकांना कुठं अडचण आली नाही पाहिजे, माझ्या कार्यकर्त्यांच्या घरामध्ये कुठं चुकीचं काम घडलं नाही पाहिजे. त्यामुळे लागेल तसं 24 तास माणूस फील्डवर काम ठेवून कोणाला रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवायचे असतील, कोणाला बेड उपलब्ध करून द्यायचे असेल. एक वेळ तर अशी आली होती की पाटला होते म्हणजे आपल्या घराचा विचार न करता समाजासाठी राबणारा माणूस म्हणजे कोणतं मानसिंग भाई पाटुंकर पाटील. ग्रामीण भागातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून देण्याच्या माध्यमातून खरं तर मागच्या वेळेस MPL नावाची स्पर्धा पाटील आपण रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटामध्ये घेतली होती. खरं तर ग्रामीण भागातल्या खेळाडूंना अलीकडच्या काळामध्ये आपण स्पोर्ट्समध्ये पाहतो की धावत्या युगामध्ये चांगल्या वेगवेगळ्या स्पर्धा येतात पण आपल्या ग्रामीण भागातल्या खेळाडूंना आपल्या मतदारसंघातल्या खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून द्यायचं, त्याच्यामध्ये एक चांगला सलोखा निर्माण झाला पाहिजे. कारण का क्रिकेट हा खेळ असा आहे हा जातीच्या पातीच्या पलीकडे जाऊन क्रिकेट खेळ सगळे एकत्र येऊन खेळत असतात. अशा खेळाचं आयोजन पाटलांच्या माध्यमातून मागच्या वेळेस त्या ठिकाणी करण्यात आलं. खरं तर आपल्या रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटामध्ये एक आरोग्य दूताचं काम म्हणून कोणी केलं असेल तर ते मानसिंग भाई पाटुंकर पाटलांनी त्या ठिकाणी केलं. खरं तर 2021-22च्या कालखंडामध्ये संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक गावोगावी एक आरोग्य शिबिर त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आणि मग लहान मुलांपासून तर अगदी ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाचं शरीराच्या आरोग्याची काळजी घेण्याचं काम करायला कोणी केलं तर पाटील आपण केलेलं आहे. खरं तर मी ह्या सगळ्या गोष्टी आता का सांगतोय, केलेल्या कामाचं गुणगान या ठिकाणी का गातोय तर कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता प्रामाणिकपणे सातत्याने आपल्या लोकांसाठी काम करणारं नेतृत्व म्हणजे मानसिंग भाई पाटुंकर पाटील. तर आपल्या पक्षाची भूमिका जी शाहू फुले आंबेडकरांची भूमिका आहे ती आपण कशा पद्धतीने पुढे घेऊन जाऊ शकतो तर माझ्या भीम बांधवांसाठी माझ्या बौद्ध बांधवांसाठी नागपूरला दीक्षा यात्रेचं आपण पाटील आयोजन केले, माझ्या मुस्लिम बांधव भगिनींसाठी आपण अजमेर यात्रेचं नियोजन केले आणि इतर सगळ्या समाजासाठी आपण महाकालचं नियोजन केलेच. महाकाल यात्रेचा आशीर्वाद आपल्याला भेटणारच आहे परंतु बाकीच्या समाजांसाठी सुद्धा देखील माझ्या धनगर समाजासाठी आपण आदमापूरच्या यात्रेचं देखील त्या ठिकाणी नियोजन करतोय. त्यानंतर आपण माझ्या रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातील महानुभाव पंथाची जी लोक आहेत त्यांसाठी लिंगाव आपला जाळीचा जो देव आहे त्या ठिकाणी आपण आयोजन केलं. म्हणजे आपल्या पक्षाने जी भूमिका आपल्याला दिलेली आहे शाहू फुले आंबेडकर विचारवादांची जी भूमिका समाजातील प्रत्येक घटकाला प्रत्येक समाजातील जातीपातीला सोबत घेऊन खरं पुढे जाण्याचं काम खऱ्या अर्थाने आपण या यात्रेच्या माध्यमातून पाटील करताय. खरं तर काही मनामध्ये स्वार्थ भाव न ठेवता प्रामाणिकपणे सगळ्यांसाठी काम करणारा माणूस आज खऱ्या अर्थाने आपल्या समोर आपल्या सगळ्यांच्या विचारांसमोर खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये जी कारेगाव रांजणगाव जिल्हा परिषद गटामध्ये आमच्या ज्योती मामी पाटुंकरांच्या रूपाने आपल्याला खऱ्या अर्थाने एक चांगल्या पद्धतीचं नेतृत्व येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेमध्ये कशा पद्धतीने आपण पाठवू शकतो. खरं तर ह्या यात्रा आयोजन करून लोक यात्रेला जाऊन आपलं काम होणार नाहीये. आपण याच्या मागच्या 2-3 इलेक्शन पाहिलेले आहेत. मी या व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्या सगळ्या रांजणगाव नगरीमध्ये रांजणगाव ते अजमेर यात्रेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं असलेले आपल्या पंचायत समितीचे सभापती आदरणीय विश्वासराव कोवळे, आपल्या जिल्हा परिषदचे माजी सदस्य माणिक केळकर सर, त्याचप्रमाणे खरेदी विक्री संघाचे संचालक
दत्ताभाऊ कदम, आपल्या कानूरच्या सरपंच तांबोळीताई, आमच्या ग्रामपंचायत सदस्य मनीषा वैनी पाटुणकर, तांबोळीताई, आता सगळ्यांचे सन्माननीय व्यासपीठ अन्नदात्या, उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि खरं तर आता मुख्य नाव घ्यायचं आहे ना सर, की आज ज्यांच्या साठी आपण आजची ही अजमेर यात्रा या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्या रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार, अधिकृत उमेदवार आदरणीय ज्योती मानसिंग भैया पाटील पाटील, आता आघाडी काही नाही म्हणलं, आता मी थोडी सवय लागत, आता मनीषाचं पण नाव घेता ना थोडं काही झालं होतं, आता ती सवय लागत पण थोडीशी गडबड होणार आहे. खरं तर मी मनापासून सुरुवातीला या ठिकाणी माझ्या सगळ्या मुस्लिम बांधवांना मनापासून धन्यवाद देणार आहे, त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि विशेषतः या ठिकाणी धन्यवाद द्यावा लागतील सरांनी. आता सुरुवातीलाच गमतीमध्ये बोलता बोलता मला रात्री SMS टाकला नेताजीराव की आता अजून यात्रा किती करायची. मी आपला हास्याची चित्र सरला माहिती टाकली आणि त्यानंतर मी सगळी माहिती घेतली सर. म्हणजे आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना एवढं मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की आजपर्यंत जसं माझ्या अगोदर बोलणाऱ्या प्रत्येक मान्यवरांनी उल्लेख केला की आजपर्यंत आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या या परिसरामध्ये अशा प्रकारच्या यात्रा नियोजित केल्या गेल्या नाही. त्याच पद्धतीने सर मला एक गोष्ट या ठिकाणी अभिमानाने, मला माझ्या स्वतःवरती अभिमान आहे, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांवरती अभिमान आहे. मला स्वतःवरती का अभिमान आहे तर माझ्यासाठी माझे जे सहकारी की आजपर्यंत महाराष्ट्रात देशात कुठं असं घडलं नसेल सर की एखाद्या निवडणुकीची तयारी 5-5 वर्ष त्या ठिकाणी चालते, पण आज एकही माझा सहकारी त्या ठिकाणी थकला नाही, दमला नाही आणि कुठल्याही प्रकारच्या नियोजनामध्ये कमी पडला नाही. याचा खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी अभिमान आहे. कारण मला आज एक गोष्ट या ठिकाणी नमूद करायचं आलं, गेली तब्बल 4-4.5 वर्ष आपण सगळे सहकारी त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या निवडणुकीची तयारी तुम्ही त्या ठिकाणी करत होतो, परंतु अचानक तुम्ही झाला आणि आरक्षणात बदल झाला आणि महिला आरक्षण त्या ठिकाणी आलं. पहिले 10-15 मिनिटं 20 मिनिटं मी चिंतित झालो बापू, मला पण कळत नव्हतं काय करायचं काय नाही. मी फोन बंद केला. बंद केल्याच्या नंतर एक अर्धा तास डोकं शांत ठेवलं. डोकं शांत ठेवल्याच्या नंतर मी परत मोबाईल चालू केला तर सर मला सगळ्यात पहिला फोन आला बघू पुढे म्हणलं तुम्ही. मी म्हणलं मी बाहेर आहे. नाही म्हणलं कुठे सांगा मला सांगा तुम्हाला भेटायला. मी म्हणलं मी येतो गावात. मी गावात येतो पण मला आबांनी, दत्ताकरणांनी, शुभ म्हणजे तुम्ही समोर बसलेल्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी मला फोन करून मला कशा प्रकारे उद्याची ही निवडणूक आपल्याला लढायची या प्रकारचे मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं. सर आम्ही बघलो, आम्ही आम्हाला तब्बल 4 तास आम्ही घरी बसलो. 4 तास मला सरांनी बघलूनी ज्या पद्धतीने समजून सांगितलं की उद्याची निवडणूक आपल्याला कशा पद्धतीने निवडणूक लढता येईल आणि आपण कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरे जाऊ शकतो याचं अमूल्य मार्गदर्शन माझ्या आयुष्यात मला पहिल्यांदा मामा सरांचं बघून मी बघूला आजपर्यंत थोडं सर आपल्या सर आपल्या बेस्ट आहे, आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शक आहे. त्याच पद्धतीने मला आबांनी आणि दत्ताकरणांनी भैया सुद्धा माझ्याकडे तुम्ही गेल्यानंतर तर 2 तास येऊन बसलो. म्हणजे एवढा आधार तुम्ही सगळ्यांनी मला त्या ठिकाणी दिला. परंतु त्या प्रक्रियेमध्ये मी ज्यावेळेस माझा मोबाईल बापू चालू केला आणि मी मोबाईलचे स्टेटस चेक केले तर एवढ्या सगळ्यांचे स्टेटस मला त्या मोबाईलवरती दिसले आणि त्या ठिकाणी मला माझ्यावरती स्वतःवरती अभिमान त्या ठिकाणी वाटला की मी माझ्या आयुष्यात काय कमवलं असेल तर
तर माझ्याबरोबर प्रामाणिकपणे काम करणारे किंवा माझ्यावरती प्रामाणिकपणे विश्वास ठेवणारे सहकारी मी माझ्या आयुष्यात कमावले, हे आजच्यापर्यंतच्या सगळ्या या राजकारणामध्ये मी पाहिलेलं आहे. खरं तर आपण असताना संदीप राणे त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला की आपण सातत्याने शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. मग त्या विचारधारेला धरून आज आपल्या सगळ्या सहकाऱ्यांनी आज अजमेरची यात्रा असेल, माझ्या मुस्लिम बांधवांसाठी अजमेरची यात्रा आयोजित केलेली आहे, माझ्या सगळ्या बौद्ध बांधवांसाठी नागपूरला दीक्षाभूमीची यात्रा आयोजित केलेली आहे. आपल्या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मानव पंथाला मानणारी लोक आहेत, त्या लोकांच्या सुद्धा दर्शनाची जाळीच्या देवाची व्यवस्था केलेली आहे. आणि या परिसरामध्ये असणाऱ्या सर्व माझ्यावरती जर मी जेव्हापासून राजकारणात पदार्पण केलं तेव्हापासून माझ्यावरती अत्यंत जीवापर्यंत प्रेम करणार म्हणजे माझा धनगर समाज. या धनगर बांधवांसाठी सुद्धा आज आदमापूरची बाळूमामाची यात्रा सुद्धा आयोजकांनी त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांना सर्वसमाविष्ट करून उद्या आपण सगळेजण येत्या 11 तारखेला उज्जैन ही यात्रा आयोजित केलेली आहे. उज्जैनच्या यात्रेचं सुद्धा नियोजन आपल्या सगळ्या सहकार्यांनी एवढं उत्तम केलेलं आहे की आजपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये कधीही एवढी मोठी यात्रा झाली नसेल अशा प्रकारचं आयोजन नियोजन सगळ्या सहकार्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे मला खात्री आहे की आत्ताची सुद्धा ही आजमेरची यात्रा अत्यंत नियोजन पद्धतीने आखलेली आहे. त्या नियोजना पद्धतीने ही यात्रा सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने होईल अशा प्रकारची भावना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी खरं तर व्यक्त करतो. आजच्या या व्यासपीठावर तुम्हाला सरांनी सूचना दिली. कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करणार आहे की आजपर्यंत मी माझ्या 25 वर्षाच्या राजकारणामध्ये सातत्याने इतरांसाठी मागत गेलो. तुम्ही लोकांनी सुद्धा माझ्यावरती विश्वास ठेवून माझ्यावरती प्रेम व्यक्त करून सातत्याने आमच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. मी माझ्या आयुष्यात आज पहिल्यांदा माझ्या स्वतःसाठी काहीतरी मागणार आहे आणि ते मताचं दान उद्याच्या भविष्य काळामध्ये तुम्ही सगळ्यांनी मला द्यावं अशा प्रकारची विनंती आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला एवढंच आश्वासित करू इच्छितो की मला उद्याची ही निवडणूक कुठल्याही स्वार्थासाठी त्या ठिकाणी लढायची नाही. मला उद्याची ही निवडणूक कुठल्याही भ्रष्टाचारासाठी लढायची नाही किंवा मला उद्याची ही निवडणूक माझा कुठला भ्रष्टाचार लपवण्यासाठी लढायची नाही. तर मला ही उद्याची निवडणूक फक्त आणि फक्त समाजाची बांधवांची या ठिकाणी सेवा करण्यासाठी आम्हा दोघांना या ठिकाणी ही निवडणूक लढायची आहे. मी जाता जाता आपल्या सगळ्यांना एवढी नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्याची ही निवडणूक आपण लढणार आहे. आणि उद्याच्या या निवडणुकीच्या लढत असताना अनेक छोटे मोठे म्हणण्यापेक्षा खोटे नाटे आरोप तुमच्यावरती माझ्यावरती सगळ्यांच्यावरती सध्या ठिकाणी केले जाणार आहे. काल वागळ्यामध्ये आम्ही मामा एक तीर्थयात्रा लोक गेली तिथं विचार बाजूबाजू सोडून लागणी शिवाय द्यायला सगळ्यांना असं वाटत होतं माझा स्वभाव जरा थोडासा तापडा असल्यामुळे लगेच तिथं काहीतरी गोंधळ होतो. परंतु मी या ठिकाणी ठरवलेलं आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये जोपर्यंत 5:30 वाजून शेवटचं बटन दाबणार नाही तोपर्यंत आपण सगळ्यांनी डोक्यावरती बर्फ आणि तोंडामध्ये साखर ठेवून उद्याची ही निवडणूक लढायची आहे. आणि मी खात्रीने सांगतो आपण जर ह्या पद्धतीने जर काम केलं तर भूतपूर्व भविष्य उद्या या रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटामध्ये आपला विजय झालेला असेल एवढंच आश्वासन आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो. यामध्ये उपस्थित असलेले आपल्या खरेदी विक्री संघाचे सभापती आदरणीय राजेंद्र नरवडे, त्याचप्रमाणे खंडाळ्याचे माजी सरपंच विद्यमान उपसरपंच स्वपनकाका नरवडे हे उपस्थित राहिलेले आहेत. बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. वेळ आल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर पुराव्यानिशी आम्ही त्या ठिकाणी सादर करू. कुठलीही गोष्ट हव्यात त्या ठिकाणी आम्ही बोलणार नाही. मी परत एकदा सांगतो की मानसिंग पाचुनकर हा त्याच्या आयुष्यात कधी खोटं बोलला नाही आणि भविष्यात कधी खोटं बोलणार नाही एवढं त्या ठिकाणी सांगतो. उद्याच्या निवडणुकीमध्ये आता खूप काही गोष्टी रात्रीच्या होणार आहे. कोणाला अंडी तळायला सांगितले जातील सर, कोणाला बोंबे. मला कालच एक जण होता
की रात्री 11:30 आता करणार काय जेवायचं मांडल्यानंतर. अशी परिस्थिती आपल्यावरती नाही. आपण अशा प्रकारचा प्रचार करणार नाही. रात्रीचा कुठल्याही सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी त्रास देणार नाही. अशा प्रकारची भावना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर मला वाशी लागलं तर वेळ आल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी बोलू. ज्या पद्धतीने आयोजकांनी या ठिकाणी नियोजन आखलेलं आहे, माऊली शेठ आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने, आता सगळ्यांचं सर नामोल्लेख केला की एखादा राहिला की राग येतो. परंतु आपले सहकारी सर असे की 5 वर्षात आमच्या एकही कार्यकर्ता आपला किंवा एकही सहकारी आपल्या मायातून गाळायला मला दिसत नाही. एवढ्या चांगल्या प्रकारचं, एवढ्या निस्वार्थपणाचं प्रेम आपण सगळेजण माझ्यावरती करताय, त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. या यात्रेला मी आंबेगाव शिरूर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रथम संसदरत्न खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील आणि आपल्या सगळ्यांचे नेते महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या वतीने मनापासून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आयोजकांनी दिलेल्या सगळ्या नियमांचं काटेकोरपणे आपण आपल्या फायद्यासाठी पालन करावं अशी आयोजक माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीने मी आपल्याला या ठिकाणी नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. आज या यात्रेसाठी या मुस्लिम बंधू भगिनींनी आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल तर मी माझ्या आणि माझ्या परिवाराच्या वतीने आणि तसेच तुमच्या सर्वांचे भैया असतील पण माझ्या पाटलांच्या वतीने आभार मानते. आज खरं तर मी आपला त्यालाच म्हणजे आभार मानते की मला माझ्या मनातली भावना पहिल्यांदा व्यक्त करण्याची संधी तुमच्या समोर मिळाली. आणि मी अशा ठिकाणावरून आलेली आहे की बाबा तिथे श्रद्धा आणि सबुरीचं प्रतीक मानलं जातं. आणि ते कारण की अजमेर शरीफ दर्ग्याला जाणं ह्या प्रत्येक मुस्लिम बांधवाची तसेच प्रत्येक हिंदू मुस्लिम कोणत्याही माणसाची इच्छा असते की तिथे एकदा तरी जाऊन यावं. पण काही कारणामुळं, काही अडचणीमुळं, वेळाभावी कोणी तिथे जाता येत नाही. पण आम्ही आमचं भाग्य समजतो की बाबा आमच्यामुळे हे यात्रा घडती आहे आणि तुम्ही तिथं गेल्यानंतर जी दुआ मागणार तीच दुआ मला नक्कीच कामी येईल असं म्हणतो. दुसरं सांगायचं तर म्हणजे आमचे भाचे संदीप भैयांनी जे सांगितलं की बाबा भैयांच्या म्हणजे त्यांच्या मामांच्या आयुष्यातला संघर्ष, म्हणजे मी जसं त्यांनी सांगितलं की बाबा ज्यावेळेस आरक्षण पडलं महिलेचं आणि त्यांनी फोन स्विच ऑफ केला, त्यांनी तर फक्त फोनच स्विच ऑफ केला आणि तर 3 दिवस फोनवरच केला नव्हता. जसं म्हणतात की बाबा तुम्हारी सिलेक्शन हो गई है, तशी गंमत झाली माझी तर 2 मिनिटं. मला तर काही समजेना सुद्धा, कारण की असं वाटायचं की बाबा काय माहिती सगळे मान्य करतील का नाही करतील. राजकारण काय माझ्यासाठी नवीन गोष्ट नाही आहे आणि 20 वर्षापासून यांच्या रूपाने तर मी तेच बघत आलेले. आणि आज जरी ते तुम्हाला एवढा वेळ देत असतील तर ते नाही मान्य करणार, पण घरातून 7 असल्याशिवाय तर नाही करू शकत कोणी. आणि त्याच्यानंतर मला चांगलं आठवतं की मला पहिला फोन आला असेल माझ्या एका मैत्रिणीचा, दुसरा फोन आला असेल शेखरचा. तर त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली होती की बाबा काही असू दे पण सगळे तुमच्या बरोबरच आहे. तुमच्या बरोबर असणं वेगळं आणि समोर दिसणं वेगळं. पण आज अगदी मन भरावून येते तुम्हाला सगळ्यांना बघून. म्हणजे जे काही तुम्ही आमचा सत्कार केला किंवा काय केलं, ते गुलाबाचे फुलं वगैरे, निवडणूक मरू द्या तिकडे, ते काय होईल ते होईल, पण आजच मला निवडून आल्यासारखं वाटलं. आज इच्छा होती की माझीच नाही म्हणजे बायको म्हणून तर कोणी पण म्हणलं. थोड्या वेळासाठी सगळेच नाराज झाले होते. मी जिथं पण जायचे तर मला असं वाटायचं की बाबा हे लोक माझ्याकडे नाही का, म्हणजे मला असं गिल्टी फील व्हायचं 2 मिनिटं की हे सगळे माझ्याकडे अपराधाच्या भावनेने बघतात का, यांचं भैयाचं नाव नाही आलं याने तिथे महिला आली म्हणून. तर एकच सांगते, छापा आला काय काटा आला काय हे तुमच्या भैयाचंच वाक्य आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की भैया एकटेच गेले असते त्या पदावर, म्हणजे त्यांच्या पुढे फक्त मानसिंग नानासाहेब पाचुंकर पाटील असं नाव लागलं असतं. आज आपण दोघेही जातोय कारण ज्योतीच्या पुढे मानसिंगचं नाव आहे.
तुमची यात्रा खूप खूप चांगली हो अशीच मी त्या देवाच्या चरणी प्रार्थना करते. तुम्ही तिथे मागितलेली दुआ, ती दुआ मला कामी हो, कारण की स्लोगन इतका छान केलाय, दिल से दरगाह तक का सफर. तर नक्कीच तो खूप छान हो. तुम्ही एकमेकाची काळजी घ्या एवढंच विनंती करते. आणि तुम्ही सगळ्यांनी जो विश्वास दाखवून एवढे सगळेजण आले, खरंच म्हणजे असं वाटलंही नव्हतं की एवढे सगळेजण येतील म्हणून. तर त्याच्याबद्दल नक्कीच आभार आणि यात्रेसाठी खूप खूप अशा शुभेच्छा. अजमेर शरीफ यात्रेचा शुभारंभ रांजणगाव येथून करण्यात आला. याप्रसंगी रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातील अनेक आजी माजी पदाधिकारी तसेच मानसिंग भैया पाचुंदकर पाटील यांच्यावर प्रेम असणारे अनेक निकटवर्तीय उपस्थित होते. मुस्लिम बांधवांच्या याच देवदर्शन यात्रेचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी. पाहुयात. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून या ठिकाणी रांजणगाव कारेगाव गटामध्ये या ठिकाणचे रांजणगावचे सुपुत्र उद्योगपती मानसिंग भैया पाचुंदकर जे या ठिकाणी रांजणगावचे उपसरपंच पद भूषवले त्यांनी, त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूरचे संचालक, त्यानंतर उपसभापती आणि त्यानंतर आता पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर आता त्यांच्याकडं आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचं राष्ट्रवादीचं अध्यक्षपद आहे. ते दिलीप वळसे पाटील यांच्या अतिशय निकटचे समजले जातात आणि त्यामुळे त्यांच्या माध्यमातून ह्या जिल्हा परिषद गट असो, तालुका असो, संपूर्ण तालुक्यामध्ये मोठी कामं झाल्याचं या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. आज या ठिकाणी रांजणगाव मध्ये सुखवर्धा लॉन्स मध्ये एक कार्यक्रम ठेवला आहे. जिल्हा परिषद गट जो आहे त्या गटामधून जे लोक आहेत त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या समाजाच्या लोकांना त्यांच्या देवदर्शनासाठी पाठवण्यात येत आहे. आज पहिल्यांदा या ठिकाणी अजमेर या ठिकाणी राजस्थानला पहिला गाड्यांचा प्रवास या ठिकाणी सुरू होतोय. 500 लोक या ठिकाणी मुस्लिम बांधव या ठिकाणी जाणार आहेत. मानसिंग भैया यांच्या पत्नी ज्योतिताई पाचुंदकर या ठिकाणी जिल्हा परिषदची निवडणूक लढवत आहेत आणि आता ह्या मानसिंग भैया पाचुंदकर यांच्या ज्या पार्श्वभूमी राजकारणाची त्यांच्यासोबत त्यांना मोठा आधार जो आहे तो दिलीप वळसे पाटील साहेब, माजी गृहमंत्री, माजी सहकार मंत्री आणि विद्यमान आमदार जे आहेत त्यांचा आहे. त्यांच्यासोबत आता माजी खासदार आढळराव पाटील साहेब सुद्धा त्या ठिकाणी आहेत. आणि मग अशा अवस्थेमध्ये आता एवढं मोठं सरकारमध्ये ते असताना त्यांनी कामं पण भरपूर केली, त्यांना लोक पण आजमावतात, चांगला आहे माणूस असं म्हणतात. नेमकं या ठिकाणी आता कार्यक्रमाला उपस्थित लोक आहेत ह्या मुस्लिम बांधव, यांच्यावरून आपण आता जाणून घेऊया की ह्या कुटुंबाबद्दल त्यांना काय वाटतंय, त्यांचं खरोखर त्यांना निवडून देण्यामागचं किंवा त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं त्यांचं कारण काय, आपण लोकांकडून हे आता मत जाणून घेऊया. आज आपण रांजणगाव कारेगाव हा जो जिल्हा परिषद गट आहे या ठिकाणी मानसिंग भैया पाचुंदकर यांच्या सुवेद्य पत्नी ज्योतिताई यांच्या माध्यमातून अजमेर दर्शनासाठी या ठिकाणी मुस्लिम बांधवांसाठी जी जिल्हा परिषद गटातनं जी हे जे नियोजन चालू यात्रेचं, काय सांगाल तुम्ही? जिल्हा परिषदच्या निवडणुका आल्यात, तुमची ओळख सांगा आणि तुमचे त्यांच्याशी असलेले संबंध सांगा. नमस्कार, माझं नाव रज्जाक अबू शेख, राहणार सोनेसांगी, माझे ग्रामपंचायत सदस्य. आज या ठिकाणी आपण पाहत आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाचं बिगुल वाजलेलं आहे. या ठिकाणी ज्योतिताई मानसिंग भैया पाचुंदकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे लोक अजमेर या ठिकाणी चाललेले आहे. खूप मोठं श्रद्धास्थान आहे. त्या ठिकाणी आमची भरपूर लोकांनी सहभाग घेतलेला आहे आणि सगळी लोक गटातील जे असतील, सोने सांगवी असेल, कानूर असेल, कारेगाव, बाबसर, डोक सांगवी, ह्या सगळ्या गावातून आमचे लोक भरपूर संख्येने त्या ठिकाणी चाललेले आहेत. आणि एक आम्हाला लाभलेलं नेतृत्व ज्योतिताईच्या माध्यमातून असं आहे, एकदम उच्च शिक्षित आणि पूर्णपणे त्यांचं काम आज असं आहे मानसिंग भैया आमच्या ठिकाणी की आम्हाला एवढ्या छोटीच्या वस्तीमध्ये त्यांनी इतका मोठा रस्ता दिलेला आहे. 5.5 कोटीचा रस्ता दिलेला आहे आम्हाला. आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांनी कधी जातीचा धर्मभेद कधी केलेला नाही कधीच. आम्हाला आज सर्व धर्म समभाव अशा पद्धतीने जे काही अडी अडचण असेल, मानसिंग भाईच्या रूपाने आम्हाला एक देव माणूस भेटलेला आहे. त्यांच्यानंतर आम्ही त्यांच्या रूपामध्ये दिलीप वळसे पाटील पाहतो, आम्ही त्यांच्यामध्येच पाहतो. आणि आमच्या लोकांना आज एवढा सहभाग घेतलेला आहे. याच्यामध्ये मला एकच सांगू इच्छितो की उद्याचा गुलाल हा 100 आणि 101%
मानसिंग भैया पाचुंकर पाटील यांचाच असेल. दिलीप वळसे पाटील साहेबांचं तुम्ही नाव घेतलं, ते आता विद्यमान आमदार त्या तालुक्याचे आणि माजी गृहमंत्री आहेत, सहकार मंत्री होते. अतिशय चांगलं नेतृत्व त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्यासोबत आता आढराव पाटील पण आलेत, म्हणजे त्यांची मंत्री आली. या सगळ्याचा फायदा यांना होईल का तुम्हाला वाटतं? नक्कीच या विभागामध्ये इकडं आढराव दादांचं जेवढं वर्चस्व होतं की त्याची ताकद जेवढी होती, त्याच पद्धतीने दिलीप वळसे पाटील साहेब यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. मानसिंग भाईचा हा विजय इतका मोठ्या फरकाने होणार आहे तुम्ही विचार करू शकत नाही. तुम्ही सोन्या सांगवीच्या कोणती वाडी तुमची? टाकाकरवाडी तुम्ही सदस्य आहात, तर किती लोक आहेत त्या ठिकाणी? आमच्या सोन्या सांगवीमध्ये आमच्या लोकांचा समाज 100 मतदान आहेत आमची. आमच्या सोन्या सांगवीचं मतदान 2021 मतदान आहे. कोण कोण चालले घरात? पूर्ण कुटुंब आहे. हो, काय वाटतं या इलेक्शन पाहताना चांगल्या उमेदवार वाटतात का तुम्हाला? हो चांगले. मानसिंग भैया त्यांचे म्हणजे कामं त्यांनी केलीत, आमदार साहेब असतील त्यांनी कामं केली तुमच्या गावात? हो ना, रस्त्याची कामे केली, खूप मदत करतात. नाव काय आणि काय कुठं चाललंय? आलिया राजमुलानी आणि आम्ही गणेगाव वरुडे आणि अजमेर शरीफला. काय वाटतंय तुम्हाला आता ही जी यात्रा भरवून त्या मानसिंग भैयापासून काय वाटतं? आता इलेक्शन आलेलं आहे, त्यांच्या पत्नी उभ्या राहणार आहे, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला खूप खूप छान वाटतंय की आम्ही दर्गाला चाललोय. त्यांच्या याच्यामुळे आम्हाला थोडा हे वाटलं की आम्ही तिकडे दर्गाला आम्हाला दर्शन भेटतंय. त्यांच्या आधी दर्शन घेतलंय कधी? नाही, पहिल्यांदा. काय आनंद, काय भावना? आम्हाला खूप खूप चांगलं वाटतंय, खूप आनंद वाटतंय. तुमचं नाव काय? फरजाना. तुम्ही गेलता का? नाही, पहिल्यांदा. आता चाललाय तर काय वाटतं भाऊ? एकदम छान. कोणतं काय? गणेगाव. तुमचं नाव सांगा. नजीर मुकुल अत्तार, गणेगाव. हा, काय भावना आहे तुमच्या? आम्हाला लय आनंद वाटतो. नाही आमच्या जिंदगीत आम्हाला जायला जमलं नसतं. आज आम्ही त्यांच्या कृपेने जाणार आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही पाचून करत मानसिंग भैया. म्हणजे तुमचं नाव काय? हुसेन बी. कोणतं गाव? गणेगाव. अजमेरला चाललं तुम्ही? हा. गेलता का याच्या आधी कधी? नाही. काय वाटतंय? बरं वाटतंय, काय वाटतंय, चांगलं वाटतंय. हा, खूप छान भावना आहे. ह्या सगळ्यांनी दाखवलेला विश्वासच या रूपाने समोर आलाय असं म्हणता येईल. आणि याच्यातून जाती धर्म एकात्मतेचं एक प्रतीक हे भैयांनी दाखवून दिले असं मला सांगायला अभिमान वाटेल. आता हे जे अजमेरला चालल्यात ताई, तुमचं नाव काय, तुमच्या काय भावना आहेत? आमचं ना बानुशे टाकरकरवाडी, सोने सांगितलं. काय या फॅमिलीत तुमच्यासाठी काय केलंय? यांनी ना आमच्यासाठी खूप केलंय. आम्हाला काय एवढं नाही सांगता येत, बोलता येत नाही, पण यांनी आम्हाला रोडचे काम इथून मागे बी साथ दिली, आमच्या मुलांना इथून पुढे बी द्यावा. आता मतदानाला तुम्ही कसं साथ देणार? सगळी मंडळी तुम्ही? आम्ही सगळेजण यांना साथ देणार आहे. ताई, सगळेजण तुमच्या समोर सांगतायत की काय मग विश्वास आहे सगळा? हा त्यांनी दाखवलेला विश्वास आणि त्यांचं प्रेम आहे, त्याबद्दल मी त्यांचे खरंच आभार व्यक्त करते. ऍक्च्युली ताईंनी आल्या आल्या एक गोष्ट सांगितली, त्यांची मुली वगैरे सगळ्या भेटून, की आम्ही पहिल्यांदाच अजमेरला जातोय आणि ते तुमच्यामुळे शक्य होते. 61 वर्ष झाले माझं सासरी, मी अजूनपर्यंत गेले नाही, पण मानसिंग भैयामुळं यांच्यामुळं उमेदवारी स्टेजवरून जाहीर केलेली. काय सांगताल आता, त्यांना ते सांगणंच भाग आहे, कारण की जनतेची मागणी तर म्हणताच येईल, पण त्यांनी जे काही कामं केलेले किंवा जो पण काही संघर्ष केलेला आहे गेल्या एक 17-18 वर्षापासून, आणि माझं म्हणजे एक बायको म्हणून एक भूमिका की बाबा आज मला त्यांना साथ देण्याची म्हणजे खूप जास्त हे वाटते, गरज वाटतेय, आणि माझ्या रूपाने मी त्यांचं स्वप्न साकार करणार, एवढं त्याच्यातून सांगू. आज ज्योतिताईंची उमेदवारी जाहीर झाली, काय सांग? जाहीर झाली नाही, मी नम्रपणे सांगतो. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे इच्छा व्यक्त केलेली आहे. उद्याच्या भविष्य काळामध्ये पक्ष ज्यावेळेस मुलाखती घेतील त्यावेळेस नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील, नामदार अजितदादा पवार साहेब असतील, हे ज्या कोणी उमेदवाराला संधी देतील त्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी ही आमची असेल. त्यामुळं आज उमेदवारी मी जाहीर केलेली नाही. माझं भाषण पुन्हा एकदा ऐका की नामदार वळसे पाटील साहेबांकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निवडणूक लढण्याची 100% इच्छा व्यक्त केलेली आहे. आता माझी इच्छा पूर्ण झाली.
आपले सर्वांचे लाडके नेते आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांनी मागच्या वेळेस बी माझी इच्छा नसताना यांनी मानसिंग भाईंनी यांनी मला पंचायत समिती माझ्या मनात नसताना त्यांनी उमेदवार म्हणून केलं, परत उमेदवार करून त्यांनी मला सभापती केलं, तेव्हा माझी कुठल्या सर्व आकांक्षा पूर्ण झाल्या। आता आपली सर्वांची जी इच्छा होती की आता 22 जिल्हा परिषदची मानसिंग भाईंना आपण सर्व इच्छुक होतो, योगायोग आमच्या आता कन्याचं महिला आरक्षण निघाल्यामुळे आता जरी मानसिंग भाई म्हटले की जरी उमेदवार डिक्लेअर केला नाही तरी आपण सर्व जनतेने हातात घेऊन आपला उमेदवार डिक्लेअर झाला की आपला उमेदवार मी सांगतो साहेब आपल्याला विचारणारच आहे की आपल्या सर्वांना विचारणार आहे की आपला उमेदवार हा जिल्हा परिषदचा ज्योतिताई मानसिंग भाई पाचुनकर 100% आपला रांजणगाव कारेगावांना जिल्हा परिषद सदस्य म्हणून जाहीर करतो आणि साहेब देतील आपले पंचायत समिती 2 उमेदवार ते एवढ्या 4-2 दिवसात आपण ते पण डिक्लेअर करणार आहोत आणि आपली ही इलेक्शन आता जिल्हा परिषद तयारी आपल्या सर्वांची चालू आहे। आपल्याला फक्त आपल्या सर्व जनतेने हातात घेतले आणि 100% आपण विजय करू अशी भावना व्यक्त करतो।